आपण सर्वजण आनंद यात्री आहोत. चिदानंद रूपच शिवोहम शिवोहम हीच आपली खरी ओळख. म्हणजेच आनंदाचा शोध घेत माणूस हे जीवन मार्गक्रमित करीत असतो. मग हा आनंद नेमका आहे तरी कशात? पंचपक्वान्नांच्या जेवणामध्ये आनंद आहे, की अंगावर किलो 2 किलो सोनं घालण्यामध्ये आनंद आहे? आपली स्वतःची फॅक्टरी संपूर्ण अब्जावधी रुपयांचा टर्नओव्हर याच्यामध्ये आनंद आहे, की मौज मस्तीमध्ये देश विदेशाचा प्रवास करत भ्रमण करण्यात आनंद आहे? नेमका आनंद आहे तरी कशात? आणि हा आनंद प्राप्त करायचा असेल तर नेमकं करायचं तरी काय? हाच प्रश्न घेऊन आपण सर्व आपलं जीवन व्यतीत करत असतो, हो की नाही? याच आनंदाचा एक सुंदर आणि एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला आज मी तुम्हाला सांगणार आहे. काय आहे बरं फॉर्म्युला? H is equal to G upon E. H stands for happiness. Happiness म्हणजे आनंद. G stands for the gain. What we are earning, what we are gaining, what situation in which we are having the gains. E stands for expectations. Expectations from our life. आनंद हा आपल्या जीवनात जर प्राप्त करायचा असेल तर याचं सूत्र म्हणजे G upon E म्हणजे गेन अपॉन एक्सपेक्टेशन. समजा आपल्या जीवनामध्ये आपला गेन जो आहे, आपली प्राप्त परिस्थिती जी आहे ती आहे 100 आणि आपल्या अपेक्षा आहेत 100. तर 100 भागिले 100 म्हणजे आपला आनंद म्हणजे हॅपीनेस आला 1. आपण आपल्या अपेक्षा 50% कमी केल्या आणि 100हून 50 वर आणल्या तर आपला गेन आहे 100, अपेक्षा झाल्या 50 आणि द्विगुणित झाला आनंद, तो झाला 2. अशाच प्रकारे आपण आपल्या अपेक्षा कमी करत जर आपण अपेक्षा 10 पटीनं कमी केल्या तर आपला आनंद 10 पटीनं वाढतो. जेवढ्या अपेक्षा कमी कराल तेवढा आनंद जीवनामध्ये वाढणार आहे. हेच जीवनाचं सूत्र आहे. जीवन जगण्यासाठी माणसाला लागतो तो आनंद. मग त्या आनंदाला प्राप्त करण्यासाठी जर आपण अपेक्षांचा हव्यास कमी केला तर निश्चित आपल्याला प्राप्त परिस्थितीमध्ये आनंदाची प्राप्ती करून घेता येते. आणि मग तिलांजली द्यावी लागते ती ईर्ष्या, मत्सर, द्वेष या सर्व भावनांना, आणि त्यागावा लागतो तो मोह आणि लोभ. आणि मग उरते आपल्या हातामध्ये फक्त एकच गोष्ट, ती म्हणजे शुद्ध आनंदाची प्राप्ती. आणि तेच आपलं खरं स्वरूप चिदानंद रूप शिवोहम शिवोहम पांडुरंग हरी.